नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आता येत आहे दिवाळी, वसुबारस। तेव्हा आपण आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती नक्की घ्यावी। गाय वासरूची मूर्ती कशी घ्यावी, घरात एकोपा येण्यासाठी काय करावं, ती मूर्ती कुठे ठेवावी, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गायची मूर्ती कोणत्या पद्धतीने घ्यावी, कशी असावी, देवघरामध्ये व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये आपण कोणत्या ठिकाणी ठेवू शकतो, किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवावी, त्यासाठी कोणता दिवस निवडावा, तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गायची कोणती सेवा करू शकतो, किंवा गायच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व तुम्हाला या व्हिडिओतून मी देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलवरती शेवटपर्यंत पहा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट बॉक्समध्ये गोमाता की जय असे लिहायला विसरू नका। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते। गाईला आपण हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं। गाईला गोमाता म्हटलं जातं। गोमाता म्हणजे आपली आई, या समान आपल्या आई समान तिला आपण समजतो। देवी लक्ष्मीची दर्जा आपण गोमातेला देतो। तर गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण गाईमध्ये 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवाचं वास्तव्य आहे असं म्हटलं जातं। आणि गाईचं दूध असेल तर शेण असेल तर गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे। गाईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवपूजेमध्ये, गाईच्या प्रत्येक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये म्हणून गाईला विशेष महत्त्व दिलं गेले। खरं तर शेतकरी वर्गाला आपण नशीबवान म्हणायला हवं, कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने आज गाय आहे, त्यांच्याकडे गाय आहे, त्यामुळे ती गायीची सेवा करू शकतात। जे शेतकरी नाही पण जे स्वतःची गौशाळा चालवतात, त्यामुळे त्यांना भरपूर गायी वासरं त्यांनी ठेवलेली आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा गोसेवा होते। तर गायीच्या सेवेने आपल्याला खरोखरच पुण्याची प्राप्ती होते। प्रत्येकाला वाटतं की त्याला मृत्यू येण्याआधी त्याने गायीची भरपूर सेवा करावी, जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल, मग नरकाची यातना न भोगता त्याला स्वर्गात स्थान मिळते। म्हणून गायीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। आता ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही त्यांनी त्यांच्या घरामध्ये गायीची मूर्ती ठेवली की गायीची प्रतिमा, पोस्टर लावलं तरी पण त्यांना अगणित फायदे मिळू शकतात। तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल तर ती गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर किंवा घ्यायचं असेल, गायीला फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्या विशेष दिवशी घेऊ शकता, म्हणजे तुम्ही घ्याल तो दिवस अतिशय शुभ असणार आहे। तर नक्कीच कोणताही मुहूर्त बघण्याची त्यासाठी तुम्हाला गरज नाही आहे। फक्त तुम्हाला घरामध्ये मूर्ती घ्यायची असेल किंवा फोटोची व्हिडिओ स्थापना करायची असेल, घरात लावायचं असेल तर तो फोटो किंवा घरामध्ये तुम्हाला कुठे ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात, ते जे वार येतात, जसं की गुरुवार, शुक्रवार, त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळा येते वसुबारस, त्यावेळी सुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकता। अजून सांगायचं झालं तर अमावस्या या तिथीला, ही तिथी खूप सुद्धा चांगली आहे। एकादशीला तिथीला सुद्धा तुम्ही गायीची मूर्ती खरेदी करू शकता। आपल्या वास्तूमध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये किंवा कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर लावायचं असेल, गायीचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड नक्की करावी। समुद्र मंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या, त्यामध्ये एक होती कामधेनू गाय। तर कामधेनू जी गाय आहे ती अतिशय महत्त्वाची का मानली जाते बघा, फक्त गायीची मूर्तीच असते ती अशी आपल्याला का घ्यायची की नाही, तर ती गाय तिच्या वासरा असं आहे, आणि गायीच्या गळ्यात घंटा सुद्धा बांधलेली असते, तर मग अशी कोरलेली असते। तर अशा पद्धतीची जी गाय असते ती आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते। कामधेनू गाय बरोबरच आपल्याला जे तिचं छोटं वासरू दिसतं तर त्या वासराचं नाव आहे नंदिनी, म्हणजे ती सुद्धा एक छोटी गाय असते। म्हणजे एक प्रकारची गोमाता झाली, आणि गोमाता कामधेनू गाईचं दूध पित असते, आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते। अशा पद्धतीने गायीची मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची असते। म्हणजे गोमाता तिच्या लेकरा बाळासह अशी गोमाता हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाची आणि पूजनीय समजली जाते। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरामध्ये तुम्ही जिथे बाळकृष्ण मूर्ती स्थापन केलेली आहे, तर बाळकृष्ण मूर्ती मागे जागा असेल तर ती तुम्ही गायीची मूर्ती स्थापन करू शकता, किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या ठिकाणी गायीची
गाईच्या मूर्तीच्या आसपास तिथे जागा असेल किंवा त्यांच्या फोटोचा आसपास कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही गाईची मूर्ती ठेवू शकता. डाव्या बाजूला ठेवा, उजव्या बाजूला ठेवा, असं काहीच नाही आहे. म्हणजेच काय तर अशी कोणतीही अडचण नाही. ज्याच्या देवघरामध्ये दत्तगुरूचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोचा आसपास तुम्हाला गाय ठेवता येईल. आता गायची मूर्ती नेमकी कशी असावी, तर गायची मूर्ती तुम्ही कोणत्या धातूत घेऊ शकता. पितळची असेल तर मग चांदीमध्ये सुद्धा गाय घेऊ शकता. आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या पद्धतीने धातूमध्ये आपल्याला गायच्या मूर्ती मिळून जातात, पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला निवडायची असते आणि तीच आपल्या घरामध्ये ठेवायची असते. कारण आपण आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती ठेवतो त्यासुद्धा कधी पोकळ ठेवत नाही, भरीव मूर्ती ठेवायच्या. त्यामुळे गायीची मूर्तीसुद्धा भरीव असलेली पाहिजे आणि तिची देवघरामध्ये स्थापन नक्की करावी. आता गायीच्या स्थापनेसाठी कोणता दिवस निवडावा, विशेष विधी नाही. जसं की आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी, तिला कसं पंचामृताने दुधाने स्नान घालतो आणि सुरुवातीला आपण ती मूर्ती तिला पाण्याने स्नान घालतो, त्यानंतर दूध दही पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो, नंतर पाण्याने अभिषेक करतो, स्नान घालून कपडे स्वच्छ करून दीपाने ओवाळून गंध पुष्पा तिची स्थापन करतो. तसेच या पद्धतीने गायीची मूर्तीसुद्धा आपल्याला ठेवायची असते. तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि नंतर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धूप दीपा ओवाळून गंध पुष्प वाहून ज्या दिवशी आपण मूर्तीला देवघरामध्ये ठेवले तर त्या दिवशी आपण काहीतरी आपल्या घरामध्ये गोडाधोडाचं नैवेद्य आणि खडी साखराचं किंवा नैवेद्य दाखवलं तरी चालेल. ती मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे, आपण तिला एक जिवंत स्वरूपात पूजणार आहोत, तर एक गोड पदार्थ झाला पाहिजे. मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे, म्हणून आपण नैवेद्य सुद्धा अजिबात दाखवायला विसरू नका. बघा, अशी मूर्ती घेतलेली आहे की तिला पाण्याचा हात लागलेला चालणार नाही. त्यांनी फक्त रोज देवपूजामध्ये ती मूर्तीसुद्धा खाली काढून घ्यायची, स्वच्छ कपड्याने पुसायची आणि मग देवघरामध्ये ठेवायची. असा आपण दिनक्रम चालू ठेवायचा. मग अंघोळ घालण्यासारखे असेल तर तिला रोज आपण अंघोळ घालू शकतो. देवपूजेनंतर देवपूजेच्या वेळी आपण तसेच तुम्हाला माहिती असेल की स्वयंपाकघरामध्ये आपण दररोज जेवण बनवताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा. आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात त्या घरामध्ये बरकत राहते, म्हणजे सुख समृद्धी टिकून राहते. माता लक्ष्मी कायमस्वरूपी त्या घरामध्ये वास्तव्य करते. तुम्ही पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही तुमच्या गाईच्या नावाने पहिल्यांदा काढून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, गाई भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जी आहे तर जे काही असेल तर ते अगदी छोटंसं बनवायचं, त्याला चामटी असे म्हणतात. एक छोटासा नैवेद्य म्हणूया. तर तो जो काही नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जे काढतो तर ते बनवताना खूप छोटंसं बनवायचं असतं. मग छोटासा अन्नपदार्थ आपल्याकडून नियम पाळला जातोय, अशा पद्धतीने तर छोटासा नैवेद्य आपण पोळी भाकरी बनवायला पाहिजे. आणि तुमच्या देवघरामध्ये जर गाईची मूर्ती असेल तर तुम्ही ते तिथे ठेवावं. मग त्या नैवेद्याचं तुम्ही काय करता, तर एक तर स्वतःला खायला घ्यायचं, किंवा मग तुम्ही दुसरं तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असेल तर तिथं त्या व्यक्तीला तुम्ही कुत्रा किंवा इतर कोणी प्राणी असतील तर त्यांना तुम्ही ते खायला देऊ शकता. म्हणजे गायीमार्फत आपली काहीतरी मुक्या जीवाची सुद्धा सेवा करतोय याचा अर्थ होतो. त्यामुळे बघा, तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही हा पर्याय नक्की अवलंबून करू शकता. तुमचा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गायीची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता. म्हणजे याच नियमाचे पालन करा आणि यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा. तुमचा व्यापार व्यवसायासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांना मूर्ती व्यक्तिरित्या काही पोस्टर वगैरे चिटकवायचे असतील तर त्यांनी ते कुठे चिटकावं, तर पश्चिम भिंतीला चिटकवलेलं, तर मग पूर्वेकडे त्या गाईचं तोंड असेल अशा पद्धतीने आपण चिटकवावं, किंवा गाईला नमस्कार करताना आपण तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने ती गाईची प्रतिमा चिटकवू शकता, फोटो लावू शकता. किंवा मग जिथे तुमचं दुकान व्यापार आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या दुकानावरचा शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसेल किंवा बाहेरून तुमच्याकडे गिऱ्हाईक येतात आणि गिऱ्हाईकाचं तोंड तुमच्याकडं असताना किंवा
गिरायकाचं तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमचं दुकान असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे. तसेच त्यांनी ज्या लोकांना संतती नाही म्हणजे मूलबाळ वगैरे काहीच नाही, तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलवर गायीची मूर्ती स्थापन केली तर तिच्या वासरं असलं तरी सुद्धा चालतं. त्यांना आपल्या हॉलमध्ये गायीची मूर्ती ठेवण्याची इच्छा असेल तर ते जेव्हा कोणी घरामध्ये प्रवेश करतो त्यांना घरामध्ये पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गायीच्या प्रतिमेचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ती गाय दिसली पाहिजे. तर अशा मध्यभागी स्थानावर तुम्ही ती गाय ठेवू शकता. गोमातेचे धार्मिक महत्त्व सुद्धा जाणून घेऊया. तर गायीला 4 पाय असतात आणि हे 4 पाय 4 वेदांचे प्रतीक आहे. त्याचबरोबर हे हिमालय सूचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात. गायीची पवित्र शिंग त्रिमूर्ती दर्शवतात. त्यामुळे शिंगाच्या टोकालाही मध्यभागी भगवान विष्णूचे आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत. गायीच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात. तिच्या खांद्यावर अग्निदेव वासुदेव वास करतात आणि पवनदेव देखील दाखवलेले आहेत. तुम्ही जर कामधेनू गायीची प्रतिमा बघितली असेल आणि त्यामध्ये तिचे संपूर्ण विस्तारित जे काही महत्त्व आहे किंवा कुठे काय तिची स्थानं दर्शवली असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचा सुद्धा उल्लेख होईल. तर कामधेनू गायीचं दुसरं नाव आहे सुरभी. ज्या लोकांना त्यांचं जीवन अतिशय मंद आणि निस्तेज वाटतं किंवा त्यांच्या जीवनात काहीच रसच नाही उरलेला, तर त्यांनी शुक्रवारी आपल्या वास्तूमध्ये कामधेनू गायीची नक्की स्थापना करावी. ज्या व्यक्ती कामधेनू गायीसह तिचं वासरू नंदिनीची पूजा सुद्धा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी स्वरूप सरस्वती, दुर्गा माता या 3 प्रमुख देवीचं आशीर्वाद प्राप्त होतात. कामधेनू नावातच सगळं काही आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. आपल्या घरामध्ये सर्व सुख शांती समृद्धी आणू शकते. वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची जी पूजा केल्यामुळे त्यांना गर्भधारणा होत नाही किंवा खूप प्रयत्न करूनही मूलबाळ होत नाही, तर अशा पद्धतीने तर त्यांना सुद्धा मूलबाळ होईल चान्सेस वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यांच्यावरती नक्की सापडतो. घरातील सदस्याचं एकमेकाचं प्रेम वाढीस लागण्यासाठी सुद्धा कामधेनू गायीची पूजा प्रतिमा ठेवावी आणि आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं मानलं जातं. समजा जमीन आहे किंवा तिथे व्यवसाय आहे आणि तिथे काही जागेमध्ये दोष आहे, तर तुम्ही जर शेतकरी असाल तर गाई वासरू जर असेल तर तिथे बांधलेलं तर नक्कीच त्या गाई वासरू जर असेल तर तिथे बांधलेलं तर नक्कीच त्या जागेचा वास्तुदोष कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला फायदाच फायदा होईल. किंवा आपलं फ्लॅटमध्ये राहत असाल तर जर तुम्ही घरात वास्तुदोष असेल तर गाईच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरात अष्टदिशांना ठेवावी. त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नक्की कमी होतो. तसेच ग्रहदोष निवारण करण्यासाठी गाईला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला कोणत्याही मोठ्या तिथीला गाईला पुरणपोळी किंवा गूळ चपाती खायला दिली. गव्हाची कणिक असते ती मळलेली, त्या पिठामध्ये तुम्हाला थोडंसं गूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आणि हरभऱ्याची डाळ भिजवून आणि मग त्या कणकेमध्ये टाकायचा, थोडासा गूळ टाकायचा आणि मग ते तुम्ही गाईला दिलं तर तुम्ही खाऊ घालू शकता. तुमचा कोणताही ग्रह दोष असेल, किती कठीण दोष असतील तर ते नक्की निघून जातील. एकादशीच्या दिवशी तुम्हाला सुद्धा हा प्रयोग तुम्ही करू शकता. आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा असं आपल्याला वाटत असेल म्हणून 8-15 दिवसातून एकदा तरी आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र, गंगाजळ किंवा मग आपलं देवपूजेमधील आपलं पाणी आपण वापरतो ना, ते पाणी आपल्या देवघरामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाने किंवा फुलांच्या मदतीने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं शिंपडून घ्यावं. गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. बऱ्याच आयुर्वेदामध्ये उपचारामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र असे म्हणतात. तसेच बघा, आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्की भेट द्या. आणि आता वसुबारस आली आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेचा लाभ घ्या आणि नक्की गायीची सेवा करायला विसरू नका. तसेच गायीची मूर्ती नसेल तर नक्की या वसुबारसला खरेदी करा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरे.